तुषार दळवी यांचा अलिबागून. हॅलो हॅलो हॅलो. हा तुषार विचारा प्रश्न. हॅलो. हा तुषार विचारा लवकर. हा देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं, आमच्या भागात नारळीवर आलेल्या रोगाबद्दल हा तुम्ही आपल्या विद्यापीठाने काही औषध उपचार किंवा कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत का? हो कळला प्रश्न. इरिओफाईड माइट्सचा जो नारळावर आता प्रादुर्भाव झाला आहे सगळीकडे त्याविषयी ते विचार. अच्छा. हा हा. नारळ म्हटलं की कोकणामध्ये साधारणपणे 28,000 हेक्टर जमिनीवरती नारळाची लागवड आहे आणि जो स्पेशल प्रश्न जो आलेला आहे त्याच्यामध्ये इरिओफाईड माइटचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये फक्त कोकणच नाही तर किनारपट्टी जी आहे भारताची जी सर्व किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी, ह्या सर्व किनारपट्टीवरती इरिओफाईड माइटचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक झालेला आहे. कोकण कृषी विद्यापीठामार्फत ह्याच्यासाठी कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग घेतलेले आहेत आणि सद्यस्थितीला इरिओफाईड स्मॅश नावाचं जे औषध आहे त्या औषधानं अतिशय चांगल्या प्रकारानं हे इरिओफाईड माइट कंट्रोल करण्यासाठी उपयोग होतोय असं शेतकऱ्यांच्या शेतावरती दिसून येतंय. विद्यापीठामार्फतही वेगवेगळे प्रयोग घेतलेले आहेत आणि त्याच्या जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष फार चांगल्या प्रकारचे आहेत. अशा प्रकारची जी फार नारळाचं जे नुकसान करणारी इरिओफाईड माइट नावाची जी किडी आहे त्या किडीसाठी इरिओफाईड स्मॅश नावाचं जे औषध आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरण्यास येतंय. म्हणजे पूर्वीचं जे होतं की त्याचं मूळ काढलं पाहिजे आणि त्याला औषध दिलं पाहिजे, त्रासदायक होती. आता ही साधी सिंपल मेथड आहे की आपण नारळाला जशा पद्धतीनं खतं टाकतो त्या पद्धतीनंच हे औषध टाकून ह्या नारळावरती जे असणारा जी किडी आहे त्या किडीचा बंदोबस्त करू शकतो.